तर ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे। आरपीआयच्या प्रशांत जाधवांवरील गोळीबार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। तर अटकेतील मयूर बदेनं दीपक बडगुजरांचं नाव घेतलेलं आहे। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे। प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, काय या प्रकरणातला अधिकचा तपशील आहे? विक्रांत, जवळपास 1.5 ते 2 वर्षांपूर्वी आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता। हा गोळीबार संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये देखील चर्चेचा विषय बनला होता आणि असं सर्व असताना तब्बल 2 वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणातील 2 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यातला मयूर बेद यानं हे संपूर्ण जी घटना घडलेली आहे याला जबाबदार ठाकरेंच्या शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांचा तपास आता नाशिक पोलिसांकडून केला जातोय। दीपक बडगुजर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे तब्बल 2 वर्षानंतर संपूर्ण हे गोळीबाराचं प्रकरण जे आहे ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि या सगळ्या दरम्यान आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील बघायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये बडगुजर यांच्या मुलाला यामध्ये गोवण्याचा प्रकार केला जातोय अशा स्वरूपाचा आरोप देखील संजय राऊतांनी केलेला होता। मागील काळामध्ये सलीम कुत्ता प्रकरणात देखील सुधाकर बडगुजर यांना अटक करण्याचा प्रयत्न देखील झालेला होता आणि अशा सर्व प्रकरणामध्ये पुन्हा एकदा बडगुजर यांना अडकवण्याचा डाव आहे अशा स्वरूपाचे आरोप आता केले जात आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नाशिक पोलिसांकडून दीपक बडगुजर यांना अटक केली जाते का, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आणखी काय तपास केला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, किरण, या सगळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।